हाय नमस्कार सगळ्या भावांना बहिणींना. हाय असंच केलं अहो मी हाय. तर भाऊ बहिणींनो आबाळ आलंय गच झालं या. पावसाची शक्यता आहे तर म्हणलं चला येरवाळी आपला स्वयंपाक पाण्याची सुरुवात करावी. पुरी आहे त्या हाताखाली पुरीच करतेल्या मी काय करू एवढं तेवढं करू लागन. हे आणा कालवणाचं हे सगळं सामान हे काय ती कढई आण तिथली कढईनं उलताना. तर चूल पेटावली येरवाळी नाही तर म्हणलं उपाशी बसावं लागल. गॅस संपलाय ना गॅस. चाललंय काम दाजीचं. भाजी करायची काम चाललंय दाजी. चुलवानला पेटान घातलंय आता चुलवानला. वाऱ्या कावदाळ्याची लाईट सुद्धा जाया बसली. एका सकाळी शेंगा कापून ठेवल्या. सकाळी मरणाचं वारं कावार सुटलं होतं त्याच्यामुळं केलंच नाही बघा शेंगाचं कालवण. हे काय करते आता शेंगाचं कालवण. हे काय मेसेज पडतात पाऊस येणार आहे म्हणून. वारं कावदान इजाचा कडकडाट. ही कढई कशाला आणली? काळी कढई आण. चांगल्या कढईचं चुलीवर मांडू मांडू वाटोळ चालवली. मग दुसऱ्या कढया नाही का तीच कढई होती. एक ना एक भांड तुम्ही काळ चुलीवर करून सगळ्या भांड्यांचं वाटोळ करून टाकलं या. हा 550 कढया असतेल्या. परपंचात काय एकच भांड नाही घेतलेलं. चुलीवली भांडी निघत नाही तर भावा बहिणीनं. आणि ह्या पुरी काय करतात नवी भांडी बी आणून बिगर ह्याची चुलीवर मांडते त्या. ढेबरे बाई या खाली या खाली. ढेबरे बाई या खाली या खाली या. बसू नका या. या पावसा पाण्याच्या आधी पोटा पाण्याला खायचं ना. चल गडे आपे पटकीने. आमच्या नवऱ्याच्या एक हातात सारखी झाडणी आणि तुम्हाला सांगते कचरा भरायचं हे सारखं आहे बघा बंदच नाही. काय कसं दाबावत सारखं झाडणी आणि ती कचरा भरायचं आणि ती झालं की खरा. आता कसं बाई काय करावं कसं करावं. हा चल पटकेन कालवण टाकते भाऊ बहिणीनं. आता शेवग्याच्या शेंगाच बाजार आणलाय तुमच्या दाजीने. ए चल ना ढेबरे लसूण आणून दे ग. चल पटा 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 उरका. इकडं वार काल सुटलं ना. आता एक तर सकाळ धरणं आण पाणी नाही भावा बहिणीनो. 1 डझन पाव आणलं आणि 5 वडापाव आणलं होतं तर ह्याच्या त्याच्या वाट्याला सुद्धा नाही पुरला. तो का आता वार कावदान सुटत.
लगेच दुसऱ्या चुली इकडं करायचं चालू चपात्या फिपात्या. अगं आता तुझ्या बाणी झाडलं या लागली लगेच फलकट टाकाय की आलाच बाप खराटा घेऊन. मैं उस पे मिलूंगा तू मुझको मिला दे ओ यार मिला दे दिलदार मिला दे. दाढी केनं चिपू का दुखायला लागले माझं. हा आबाळ आलंय. 10 लेकराची आई नाही होय तेव्हा अंग दुखत असेल. लेकरा बाळाने वाताने फुगली असेल. झोपीच्या गोळ्याची बायाने दिल्या त्या खायला ते डोळा उघडा नाही माझा. दिवसभर झोपती बाया दिवसभर भावा बहिणीनं. डोळाच उघडत नाही अगं माझं. मग तू एक काम कर ना झोपत राहा की नसती कशाला उठती. अगं ती गोळ्या नव्हती खात पण ती झोपीत मला चक्कर यायला लागली होती ना 2-4 दिवस. ती बंद केलते मी गोळ्या परत खायला लागल्या मग आता येत नाही चक्कर जाणवत नाही. चक्कर आले सूम पडते ना. हो का आहे का पुरा पुरा खाला खाला टाक हाय का करून कालवण टाक पाऊस. मी टाकते कालवण माझं काम तुझं काम कर नको डोकं खाऊ. होय भावा बहिणींना तिला चपात्यावर बसवायची आहे. हो का शेंगा सकाळी मिरची कुठाय आलता एक जण ती आलतं घेऊन शेंगा वानवळा. शेवग्याच्या शेंगाचं कालवण करणार आहे. पोरगी तर पार रस्त्याला जाऊन बसली बाया लसूण सोलायला. तुमचं अंग आपलं हातपाय दुखत नाही का हो सारखं 5-5 मिनिटाला. अहो आता किती झाडलं तरी वारं कावदान सुटणार कचरा येणारच आहे. हा वारं सुटायला लागलं आहे का जाळ हालायला लागला. काय म्हणत होता राजा होय ग राजा काय म्हणत होता मला म्हणतोय फोन केला आधी मला केलता मला म्हणला फोन घेतला होय तो तर म्हणलं नाही कोण म्हणलं तुला तर मला म्हणला सपान पडलंय मला फोन घेतलाय म्हण. हो म्हणलं तुझा फुटलाय ना म्हणून तुला सपान पडला असं मी फोन घेतलाय म्हणून नवा. ते म्हणलं तुझ्या डोक्यात गुंगत असल सारखा म्हणलं ते फुटल्याला. अगं मला म्हणत होता त्याला सपान पडलंय मी नवा फोन घेतलाय म्हणून. तर म्हणलं असं वय म्हणलं तुला सपान पडलं वय मी नवा फोन घेतला म्हणून. म्हणलं मी कशाला घेऊ म्हणलं नवा फोन. तर मला म्हणलं नाही मला सपान पडलं म्हणलं तुझा फोडला ना तू म्हणून म्हणलं तुझ्या डोक्यात गुंगत असल नवा घ्यायचा आहे म्हणून. तर मला म्हणला टाईम कळा ना टाईम बघायला नाही म्हणलं आणायचं घड्याळ मग एखादं कामाला जायचं सुट्ट्या घड्याळ ही पडतंय म्हणजे कळा ना किती वाजलेल्या. म्हणलं पहिल्या राजे काय घड्याळच होते लोक कोंबड्याने बाग दिली की उठत होती. बघ पाऊस आला आणि पाणी नाही आलं. आता काय करायचं उरका 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 आणा तेलाचं फिलाचं ती ठेवून इथं शेंगदाणं ठेव आपलं ती ठेव इथं पटकीने सांडस तेलाचं मिठाचं हळदीचं घेऊन ये कना 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 पावसात. ह्याच्या आधी मस्त पावसात शिजवून खाल्लं या त्यात काय नाही वाद. पण आता पाऊस वारं कावदाल सुटलं तर सगळ्याच सत्यानाश आहे बघा. तिथं आत होती चुलता वेगळं होतं. शेड मध्ये होतं तेव्हा आता शेड मध्ये आहे त्या मशनी. ए घडीभर येऊ नको र मेघराज या सकाळ
नाही आम्ही राहणार पाण्याचा आहे राजाच्या मेघा मेघाचा राजा येऊ नको घडीवर कुणाला तरी पीठ मळायला लाव. पीठ कोण ठू मळतंय? ठू पटापटा खाली घाल काम लय ती आण सांडू सांड अगं मी काय मशीन बिशीन नाही मसाला तर किलो किलोने काढला तरी काय? पुरं नाही खाया पीठ मळायला लाव. तू मळ नाही का केलेलं? सांड सांड पटकीने सांड चल कणा कणा चपात्या किटली नाही आणली वय ग लाट. हवी की तेलच संपलं चाललंय की तेल लय महाग व्हायचंय जपून तेल वापरा 2च पाया टाकायच्या कालवण. तुला तर चरचरीत येत हाटेलात गेली तर तरी मागतीस तरी हा? तरी द्या तरी म्हणते ती तोला दे काय बरं थोड्यासाठी पावसाने चालवल्यात ग नाटक ग नाटक ग अगं टिपक पडायला लागलं की येत पाऊस. नाही टाक बरं ते नाही तर कसं म्हणावं पाऊस. आणि आल्यावच बका बका काय करतात तेच की मग नाही तर कसं म्हणावं पाऊस तर सरपण फोडावं कना कना अयो. जड झालं जड अंग हाला ये ना उठा ये ना आणि ह्या आबाळात तर लय अंग. टाकलं का त्या इकडून मागून पकलाय पाऊस. कालवण मीच करणार आहे भावा बहिणींनो किती टाकायचे ते पाया टाक बस का होतं? लावून टाक झाकण लाव टाक शेम कालवण कालवण मीच करणार आहे टाक शेम कालवण मीच करणार आहे. कालवण तेच करणार आहे. टाक हळद काय नाही, कालवण तेच करणार आहे. कालवण मीच करणार आहे हिची कोण मदत घेत वाटपाटलीची टाक लवकर हळद हा बघ मी टाक चटणी मी टाकत ना मी टाकते चवीनुसार तुम्ही आणि परपंच आहे तुमच्या हातातला चव नाही मी ते टाकत होते, एक चमचा. हा टाकी एक चमचा अजून अर्धा टाक टाक बापरे काय करायला लागले असं? आपे ही खरा खरा आण बरं बारीक करून कालवण मीच करणार आहे तुम्हाला सांगितलं का नाही कालवण मीच मी म्हणजे मीच करणार आहे हा. उठकन की ना कशी जाऊन तिथली पोरगी काय करते ती काय माहिती काय करते काय करते तू मिरीच पिया कोथमीर घेऊन ये तिथली कोथमीर बापाने आणली असेल बाजारानं प्यार दिल का सपना है प्यार बसाय जर लागलं ना तर टणकुनी बॉल उडल्यावाने उडतंय भावा बहिणीनं टणकुनी जमिनीवर असं बसाय सुद्धा नीट यायला मला होतं तसं माझा अंगठा मोडल्यापासून त्या ह्याच्यावर जात नाही ना मला लावत पाहिजे. झंपराचं एक डोक्याला कार आहे सारखं मनात तीच गुंगा तीच जेवला का गुंगा नाही जेवपर कशाचं परकरच हे केलेत परकराचं ते किती पाणी होतं होत अजून अर्धा कापलाय अजून कापायच्यात बरंच काय तुला सांगावं जीवाला घर बाद झालं झंपराचा कारभार आहे अजून त्याला काय नाही बसली म्हणजे
हे नाही लागायचं. तर ही बारीक करून आण. आणि कोथिंबीर आहे ना, कोथिंबीर कापून आण. ओके बारीक कर. प्यार दिल का सपना है. चटणीवर पाव काय करायचं भूक लागल्यावर मग चटणीवर पाव खाल्लं पुरीनं. 1 डझन पाव आणलं होतं. पाव खाल्लाय पॉवर बँक लावलं का ग चार्जिंगला. लाईट फीड गेली तर मीठ टाकलं नसेल चटणीत. मला लागत नाही. त्याचं बी करा 2 तुकडे. काना कानात शिजवून घेते कालवण. तुमचं बी एका वडापावाने पोट नसल भरलं. त्यांना काम नाही काय नाही ना, ते मशनीचा काहीतरी घोटाळा झाला. त्याला काय 5 मिनिटात आता होईल कालवण. खरखरात योग्य काय शेंगदाणे लसूण खाली पडलेलं नाही ते गोळा करून. कालवण मीच करणार आहे म्हणलं होतं ना तुम्हाला. हिजला कोण विचारतंय. हे